गेल्या 14 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केली। या पाहणीनंतर खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे, परंतु पावसामुळे चिखलाचा त्रास आणि सरकणारी खडी त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवासही करावा लागतोय। काहीच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय, अशातच या मार्गाची परिस्थिती खालावत चालली आहे। यंदाच्या वर्षी सुद्धा चाकरमान्यांची गावी येण्याची वाट बिकटच होताना बघायला मिळते। तात्पुरती डागडुजी न करता ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सध्या नागरिक करतात। आज 14 वर्ष काम चालू आहे, तात्पुरते बुजवले जातात रस्ते, पण आज गणेशोत्सव आहे। खरंच विनंती आहे की रस्ते चांगले करा, कारण प्रवास अपघात होण्याची भयंकर शक्यता आहे। हे रिक्षा चालक या रस्त्याची अशी अवस्था असल्यानं वयस्कर माणसानं किंवा गरोदर स्त्रिया हॉस्पिटलला जर न्यायचं झालं तर कशा पद्धतीने न्यायचं आणि त्यांची व्यवस्था कशी करायची, रिक्षाची एवढी अवस्था दयनीय झालेली आहे। नाही, खूप त्रास होतोय, कारण सर्वसामान्य जनता कोण काय बोलत नाहीये खरं सांगायचं म्हणजे, पण खूप त्रास होतो ह्या लोकांना। कोण गणपतीपर्यंत काय माहिती आता तयार करतात का, तेवढ्या पुरती ते खडी टाकणार, परत ती पावसाने वाहून जाणार, परत आहे तोच प्रवास आमचा रोजचा चालू आहे। काय रस्ता बेकार आहे एकदम, इथून रत्नागिरीतून संगमेश्वर पर्यंत पुरा खराबच आहे। खड्डे आहेत, बुजवतायत, परत चालू आहे तेच आहे। गाडीचा मेंटेनन्स सगळे वाट आहे।